हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2017 या परीक्षेत जो पेपर झाला त्या पेपरमधील मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यापैकी 10 प्रश्न हे मराठी व्याकरणावर आधारित आहेत आणि 10 प्रश्न हे जे गोंड भाषा येते त्या भाषेवर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 21 पासून 30 पर्यंत मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर दिलेल्या पर्यायापैकी इतिहास हा शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर याच्यामध्ये आशीर्वाद हा शब्द आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिलेला आहे. तर याच्यामध्ये आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. पाणी पाजणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे असा त्याचा अर्थ होतो. खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर अवनी हा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. वसुंधरा हा सुद्धा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. सरिता हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. सरिता हा सागरचा समानार्थी शब्द आहे आणि धरतीसुद्धा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि शब्द आहे कृत्रिम. तर याचा विरुद्धार्थी शब्द येतो नैसर्गिक. कृत्रिम म्हणजे मानव निर्मित, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नैसर्गिक. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता 26वा प्रश्न पहा. बळी तो डॅश डॅश पिळी. तर सर्वांना माहीत आहे बळी तो कानपिळी अशी म्हणच आहे. 2 नंबरचं उत्तर आहे. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. याच्यामध्ये पर्वत हे सामान्य नाम आहे. हिमालय, सह्याद्री, सातपुडा हे विशेष नामं आहेत. येथाशेट्टी शेट्टीप्रमाणे समास ओळखा. तर येथाशेट्टी या शब्दाचा समास अव्ययीभाव समास आहे आणि ज्या सामासी शब्दामधील पहिलं पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि तो संपूर्ण सामासी शब्द जर वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं कार्य करत असेल तर त्यालाच आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. वासरात डॅश डॅश गाय शहाणी. तर वासरात लंगडी गाय शहाणी सर्वांनाच माहिती आहे. एकमेकांवर अवलंबून असणारे डॅश डॅश. तर एकमेकांवर अवलंबून असणारे त्यांनाच आपण परस्परावलंबी असे म्हणतो. 3 नंबरचं उत्तर आहे. त्याच्यानंतर गोंडी भाषेवर आधारित 10 प्रश्न आहेत. गोंडी भाषेत डॅश डॅश म्हणजे मीठ होय. तर गोंडी भाषेमध्ये होऊर म्हणजे मीठ असा त्याचा अर्थ होतो. गोंडी भाषेत डॅश डॅश म्हणजे रानडुक्कर. तर रानडुक्करला गोंडी भाषेमध्ये गेडापद्दी असे म्हणतात आणि हे गोंडी भाषेवरचे प्रश्न फक्त गडचिरोली जिल्ह्यातच विचारले जातात, हे लक्षात असू द्या. मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत डॅश डॅश म्हणतात. तर मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत इरूप असे म्हणतात. हिवाळा म्हणजे गोंडी भाषेत डॅश डॅश. तर हिवाळा म्हणजे गोंडी भाषेमध्ये पिनी असा त्याचा अर्थ होतो. जावईसाठी गोंडी भाषेत डॅश डॅश शब्द आहे. तर जावईसाठी गोंडी भाषेमध्ये सडे हा शब्द आहे. त्याच्यानंतर गोंडी भाषेत गुडशे म्हणजे डॅश डॅश. तर गोंडी भाषेत गुडशे या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे झोपडी असा त्याचा अर्थ होतो. गोंडी भाषेत ढेला म्हणजे, तर गोंडी भाषेमध्ये ढेला म्हणजे ट्रक असा त्याचा अर्थ होतो. 24 नंबरचा प्रश्न आहे. गोंडी भाषेत पियाल म्हणजे डॅश डॅश. तर गोंडी भाषेमध्ये पियाल या शब्दाचा अर्थ दिवस असा होतो. गोंडी भाषेत हविंग म्हणजे डॅश डॅश. तर गोंडी भाषेत हविंग म्हणजे मटण असा त्याचा अर्थ होतो. गोंडी भाषेत नूर म्हणजे डॅश डॅश. तर गोंडी भाषेमध्ये नूर म्हणजे 100 असा त्याचा अर्थ होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरचे 10 प्रश्न आणि गोंडी भाषेवरचे 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि गोंडी भाषेवरचे प्रश्न हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातच विचारले जातात, हे सुद्धा लक्षात असू द्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.